नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आज संध्याकाळची वेळ आहे आणि मी नदीला फिरायला आलो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो इथं काय काय दिसणार आहे ते तुम्हाला मी आजच्या ब्लॉग्समध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर आता आपण नदीच्या ठिकाणी आलो आहोत. ही पहा, तुम्हाला बाजूला नदी जी आहे ती दिसत असेल. तर पाहूया, थोडं फार मोकळ्या वातावरणामध्ये फिरू, कारण थोडा कंटाळा आला होता ना, त्याच्यामुळं इकडे आलो. आणि तुम्हाला काय दिसते ती मी ब्लॉग्समध्ये दाखवणारच आहे. तसं तर तुम्हाला मी आता पहिल्यांदा बॅक कॅमेऱ्याने नदी दाखवतो आणि किती पाणी आहे आता, कारण थोडं पाऊस जो आहे तो कमी पडलेला आहे, म्हणजे सारखा ऊन पडून पडून पाणी कमी झालेलं आहे. तर कसं नेचर आहे, कसं दिसतं ते मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. तर मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही कसं नेचर दिसतं नदीचं ते. आणि तुम्हाला मी तिथं जवळ जाऊन दाखवतो मित्रांनो. पण त्याच्या आधी तुम्हाला हे जाता जाता झरा आहे ते तुम्हाला मी दाखवतो. ह्या साईडला थोडा झरा आहे. हे पहा त्याच्यामध्ये कसं पाणी आहे ते. आणि तुम्हाला खेकडं एक आहे ते दाखवतो मित्रांनो, झूम करून. ते पहा मित्रांनो, खेकडं आहे इथे. आपण थोडं जवळ जाऊन पाहूया. हे पहा मित्रांनो, खेकडा छोटासा. तर ते पळतंय, दगडाच्या आड लपलं मित्रांनो आणि हातामध्ये गेलं. तर इथं खूप कापराड आहे, त्याच्यामध्ये खेकडी पण असू शकतात, मोठल्या पण. हे थोडं छोटं होतं, धवळं. त्याच्यानंतर तुम्हाला मी मोकळ्यामध्ये घेऊन जातो आणि त्याच्यानंतर नदीच्या कडेला आपण पाहूया. तर ह्या साईडला मोकळं आहे, जागा मोकळी आहे. तर आणि तिकडे मेंढरं जे आहेत, ज्या शेळ्या आहेत त्या तिकडे एका माणसाने चालवलेल्या आहेत तिकडे घरी, कारण संध्याकाळची वेळ आहे, म्हणजे आता सर्वांची घरी जायची घाई चाललेली आहे. तर हे पहा मित्रांनो, इकडे नदीचा भाग आहे आणि तुम्हाला मी दाखवतो तिकडे नेऊन. आणि सूर्य जो आहे तो तुम्हाला दाखवतो मित्रांनो, अजून थोडा वरतीच आहे, कारण अजून एवढी संध्याकाळ पण झालेली नाही, म्हणजे 5 वाजत आले आहेत मित्रांनो. आणि हे जे आहेत हे खांब, हे तुम्हाला दाखवतो, हे नदीच्या बाजूला आहेत. कारण पावसाळ्याच्या वेळेस जर नदी जास्त आली तर इकडे जनावरे चरतात, म्हणजे ह्या बाजूला जनावरे चरतात. तर ह्या गेटच्या ह्याच बाजूला राहायला पाहिजेत जनावरे, नदीमध्ये जाणार नाहीत. अशा पद्धतीने हे जे आहेत, काय म्हणतात त्याला, तारकुंपण ते केलेलं आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही, खूप सर्व नदीलाच केलेलं आहे तिकडे लांबपर्यंत. आणि हे पाहू शकता तुम्ही, नदी आता दाखवतो मित्रांनो तुम्हाला. तर पाहूया जाऊन. तर इकडे तर खूप घाण केलेली आहे, म्हणजे इकडेच जे बाटल्या आणि काळी कचरा जो आहे ते तुम्हाला हे दिसत असेल मित्रांनो. नदी म्हटली म्हणजे खूप काळी कचरा, काही सर्वच गोष्टी असतात मित्रांनो. खूप असे बाटल्या बिटल्या खूप प्रमाणात आहेत मित्रांनो. आणि हे नदीचं डोह आहे मित्रांनो. आणि तिकडे एक मंदिर पण आहे, तुम्हाला दाखवतो झूम करून. तिकडे मंदिर आहे एक देवाचं. आणि ह्याच नदीच्या वरती तिकडे एक गाव आहे मित्रांनो. संध्याकाळचं वातावरण खूप छान असतं आणि ह्या नदीला खूप मासे असतात. आम्ही मागच्या वेळेस खेकडे पण ह्याच नदीला धरले होते. जर तो ब्लॉग्स पाहिला नसेल तर तुम्ही जाऊन पहा, जरूर पहा, खूप छान ब्लॉग आहे तो पण. तर वातावरण खूप चांगलं आहे आणि त्या साईडला थोडं पाण्याचं वातावरण झालं आहे मित्रांनो. ह्या साईडला ते लांबच आहे, इकडे जवळ नाही, पण मग आकाशामध्ये तसं दिसतं. आणि त्याच्यानंतर ह्या नदीच्या, म्हणजे नदीच्या ह्यावरच्या बाजूला जनावरे चरतातच. तर इकडे खूप मोकळी जागा आहे आणि कुठे मोठे असे पण झाडे झुडपे आहेत अशा प्रकारचे. कारण सर्वच मोकळी जागा असे नाही, मोकळी तर जागा आहेच, पण मग थोडं असे पण झाडे आहेत थोडे कुठे मोठे. तर हे पळसाचं झाड आहे.
आणि हे पाहू शकता तुम्ही, हे पळसाचं झाड आहे आणि पळसाला 3 पाने असतात, 1 2 आणि हे 3 आणि हे तिसरं मधीसलं पान आहे मित्रांनो. हे तुम्हाला दिसत असेल, हे पळसाचे पान आहेत आणि एकदम मस्त वातावरण आहे, कारण सर्व मोकळंच आहे इकडे बरडाला अशा पद्धतीने. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग्स कसा वाटला? संध्याकाळची वेळ होती त्याच्यामुळं थोडं मला पण फिरण्याचा आनंद घ्यायचा होता, मग मी नदीच्या काठी आलो. तर मित्रांनो, ब्लॉग्स आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.